नमस्कार. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना. महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 6 मे 2026. पार्श्वभूमी. शासन निर्णय दिनांक 20 सप्टेंबर 2024 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली. विकल्प मुदत. शासन निर्णय दिनांक 30 मार्च 2026 अन्वये पात्र व इच्छुक कर्मचाऱ्यांनी विकल्प दि 31/12/2026 पर्यंत कार्यालय प्रमुखांकडे सादर करावयाचा आहे. निवृत्तीवेतन पात्रता सेवा कालावधीनुसार 20 वर्षे व अधिक सेवा. शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन महागाई वाढ अनुज्ञेय. 10 ते 20 वर्षे सेवा. शेवटच्या वेतनाच्या आधारे सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन अनुज्ञेय. 10 वर्षांपेक्षा कमी सेवा. या योजनेंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय नाही, फक्त लाभ मिळतील. किमान 10 वर्षे सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यास किमान निवृत्तीवेतन ₹7,500 प्रतिमाह अनुज्ञेय राहील. कुटुंब निवृत्तीवेतन. निवृत्तीवेतनाच्या 60% प्लस महागाई वाढ कुटुंबास अनुज्ञेय. कमाल निवृत्तीवेतन 20 वर्षे प्लस सेवेसाठी शेवटच्या वेतनाच्या 50%. किमान निवृत्तीवेतन ₹10 वर्षे प्लस सेवेनंतर नियत निवृत्तीवर लागू. पीएफआरडीए संचित निधीचे वितरण. सेवानिवृत्तीच्या वेळी पीएफआरडीए कडील संचित निधीपैकी 60% रक्कम आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत चलनाद्वारे शासनास भरणा करावी. उर्वरित 40% रकमेवर अन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर कडून वार्षिकी अन्युइटी घ्यावी. निवृत्तीवेतन निश्चितीची कार्यपद्धती. यानुसार आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची भूमिका. अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने 40% निधीवरील वार्षिकीचा तपशील डीडीओकडे सादर करावा. डीडीओने अनुज्ञेय निवृत्तीवेतन प्लस महागाई वाढ यातून वार्षिकी वजा करून शासनाकडून देय निवृत्तीवेतन निश्चित करावे. मागील कालावधीतील सेवानिवृत्त कर्मचारी. दिनांक 1 मार्च 2024 ते या परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या व विकल्प स्वीकारलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनाही पीएफआरडीए कडील 60% परतावा रक्कम डीडीओ मार्फत शासनास भरणा करणे बंधनकारक आहे. महत्त्वाच्या अटी व शर्ती. पूर्वी काढलेली रक्कम. एनपीएस निधीतून यापूर्वी काढलेली कोणतीही रक्कम 100% व्याजासह भरणे आवश्यक, अन्यथा निवृत्तीवेतन त्या प्रमाणात कमी होईल. राजीनामा दिलेले कर्मचारी. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुज्ञेय नाही, फक्त एनपीएस अंतर्गत सर्व लाभ मिळतील. सेवानिवृत्ती उपदान. शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 नुसार सेवानिवृत्ती उपदान या योजनेंतर्गत अनुज्ञेय राहील. योजनेची व्याप्ती. लागू संस्था. शैक्षणिक संस्था. मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व संलग्न अनुदानित अशासकीय महाविद्यालये. कृषी विद्यापीठे. कृषी विद्यापीठांमधील एनपीएस सभासद कर्मचारी अटींची पूर्तता करणाऱ्यांना योग्य फेरफारांसह लागू. जिल्हा परिषद. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 248 अन्वये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही लागू. सारांश व पुढील कार्यवाही. विकल्प सादर करा. पात्र कर्मचाऱ्यांनी दिनांक 31/12/2026 पूर्वी कार्यालय प्रमुखांकडे विकल्प द्यावा. पीएफआरडीए निधी व्यवस्थापन. सेवानिवृत्तीवेळी 60% रक्कम शासनास भरणा करावी, 40% वर अन्युइटी घ्यावी. डीडीओ कार्यवाही. निवृत्तीवेतन अदा करण्याची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.